आता सिंधुदुर्गातून एक आगळी वेगळी बातमी आहे। अनेक विदेशी पर्यटकांना कोकणातल्या सौंदर्याची भुरळ पडते। अनेक परदेशी पर्यटक फिरण्यासाठी आपल्या कोकणात येत असतात। असंच एक रशियन कुटुंब भारत फिरायला आलं। फिरत फिरत ते कोकणात गेलं। या कोकणानं त्यांना इतकी भुरळ घातली आणि या कुटुंबानं आपल्या मुलाचं सिंधुदुर्गातलं शाळेतलं ॲडमिशन सुद्धा केलं। मिरॉन हा 11 वर्षाचा असून तो आज आसगावमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतोय। गावातल्या मुलांबरोबर तो अभ्यास करतोय, शिक्षणाचे धडे गिरवतोय। गेल्या महिन्याभरापासून मिरॉन इथल्या मुलांबरोबर चक्क मराठीत शिक्षण घेतोय। मित्रांबरोबर खेळामध्ये, कवायतीमध्ये तो रमतोय। विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा अडसर त्याला जाणवत नाही। भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थांवर आता मिरॉन प्रेम करू लागलाय। इथं काही जण येऊन विचारायला लागले की रशियन विद्यार्थ्यांनी इथं कसं काय बाबा शिक्षण घ्यायला सुरुवात केली। मग तो रशियातून इथं आल्यामुळे आणि आमच्या मराठी शाळेमध्ये त्याला आकर्षण वाटू लागलं। आणि कसं असतं, इंग्रजीमध्ये सगळेच विद्यार्थी ॲडमिशन घ्यायला जातात, पण त्याला मराठीचा शाळेचा परिसरच बघून त्याला खूप चांगलं वाटलं। आणि या ठिकाणी येऊन पालकवर्गसुद्धा खुश झाले आमची शाळा बघून। आमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो, त्याप्रमाणे तो आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतो। या घडीची एक अतिशय मोठी बातमी आपल्या हाती येते। ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। माजी मंत्री शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचं ऑफिस फोडलं गेलंय। अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, ठाकरे गटाचे नेते आहेत, आता आमदार आहेत, त्याचबरोबर माजी मंत्री, परिवहन मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। आणि अनिल परबांच्या ऑफिसवरती ही कारवाई झालेली आहे। अनिल परबांचे ऑफिस हे अनधिकृत असल्याची तक्रार या आधीच किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर अनिल परबांच्या ऑफिसवरती ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या अनिल परब यांच्या या ऑफिसच्या संदर्भात तक्रारी करण्यात आलेल्या होत्या। अनधिकृतपणे हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता। मुंबई महानगरपालिकेसह इतर यंत्रणांकडे त्यांच्या ऑफिसवर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी तगादा लावला जात होता। अखेर अनधिकृत कार्यालयावरती हातोडा पडलेला आहे आणि त्यांचं हे ऑफिस तोडण्यात आलेलं आहे। अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावरती आता हातोडा चालवण्यात आलेला आहे। त्यामुळे जी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होत होती सातत्यानं त्यांच्यावर त्या ऑफिसवरच्या तोडक कारवाई संदर्भात त्याची अंमलबजावणी अखेर झालेली आहे। काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतला या कारवाईच्या संदर्भातले हे सगळे फोटो मिळालेले आहेत आणि आपल्याला दिसतंय की अनधिकृत बांधकामावरती ही तोडक कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।